पालघर जिल्ह्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा संप, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन, तांत्रिक वेतन श्रेणी मिळण्याची प्रमुख मागणी। पालघर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप आज तीव्र झाल्याचं चित्र आहे। वसई, पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड, वाडा आणि तलासरी या तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी होळीच्या दिवशी कामकाज बंद ठेवत संप पाळला। कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं। यावेळी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते। भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात वाढत चाललेले खासगीकरण, समान काम समान वेतन आणि कामाचा वाढता ताण तसेच तांत्रिक वेतन श्रेणी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे। या संपामुळे नागरिकांच्या भूमीविषयक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे। शासनानं मागण्या पूर्ण न केल्यास हा संप पुढे कायम ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे। सर्वात आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्ही सगळे इंजिनियर कर्मचारी आहोत। आमचं काम तांत्रिक आहे, परंतु आम्हाला जे वेतन दिले जाते ते लिपिक वर्गीयाचे वेतन दिले जाते। सगळ्यात प्रमुख मागणी आमची ती आहे। आणि दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे की आमचा सर्वेअर हा महिन्यामध्ये 15 ठिकाणी कमीत कमी मोजणीला जातो, तर त्याला त्याच्या पगारात टीए बिल 5,000 रुपये हे ॲड करून देण्यात यावे। ज्याप्रमाणे तलाट्यांना 2,000 रुपये टीए बिल हे एकाच ह्याच्यासाठी देण्यात येते, तर आमच्या सर्वेअरला 15 ठिकाणी 15 गावांना जातो, तर त्यांना 5,000 रुपये टीए बिल देण्यात यावे अशी आम्ही शासन स्तरावर मागणी केलेली आहे। तसेच लवकरात लवकर जो सुधारित आकृतीबंध आहे तो सादर करण्यात यावा ही विनंती देखील आम्ही या संदर्भाने केलेली आहे। त्याचप्रमाणे विभागाचा जे खाजगीकरणाचा जो घाट घातलेला आहे, तसेच इतर कंपन्यांना जे देण्याचा टेंडर देण्याचं जे काम केलेलं आहे, मुळातच जर कार्यालयातील सुधारित आकृतीबंधानुसार जर रिक्त पदे जर भरली गेलीत तर खाजगीकरणाचा काही उपयोग होणार नाहीये। त्यामुळे शासनाचा उलट लॉस होणार आहे। तुमचा आणि कुठल्या पदावर काम करता आणि का संप केला जातो? नमस्कार, मी तृप्ती अनंता कुर्ले। आणि सुद्धा मोजण्या होत नाही ना, जर एका सर्व्हरला दिवसाला तुम्ही 3-3, 4-4 मोजण्या देतात, तो माणूस एका साईटवर सकाळी 9ला निघून तो शेवटच्या साईटवर समजा संध्याकाळी 5 वाजता पोहोचतात। तिथे जाऊन पण लोक तिथे त्याच्या विरुद्ध हे करतात की आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून येऊन बसलो। अरे आमची काय चुकी त्याच्यामध्ये? जर आम्हाला एका वेळेस तुम्ही 3-3 कामं देतात तर आम्ही कसं काय शक्य तिथे जाणं? तिथे जाऊन आमच्या सर्व्हरला मारहाण होते, हे होते, ते होते, या गोष्टी सगळी चुकीची आहे ना। आम्ही सुद्धा शासनाचेच कर्मचारी आहोत आणि आम्ही आमचं घरदार सगळं सांभाळून हे शासनाचं एवढं काम करतोय, तरी आमचा विभाग हा दुर्लक्षित आहे। भारताच्या खाजगीकरण झालं तर तुम्हाला कसं ताण होईल तुमच्या कामकाजावर? खाजगीकरण जर झालं तर तो जो प्रायव्हेट सर्व्हर तो माणूस येईल, तो जिथे साईटवर जाईल तिथे जागेवरची वस्तुस्थिती त्याला माहित असणार। तो जेव्हा काहीतरी करून आमच्याकडे आणून देईल, आम्ही फक्त रेकॉर्ड तपासण्याचं काम करणार। जागेवरती काय वस्तुस्थिती आम्हाला माहितच नसणार, तो आमच्याकडे येऊन देणार, आम्ही रेकॉर्ड बघणार, पुढे पुटअप करणार। पण जागेवरची वस्तुस्थिती माहित नसल्यामुळे जेव्हा ही काही प्रकरण होतील कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये स्टँड अप होईल, तर जेव्हा बोलवणं तर आम्हालाच जाणार ना, संहिता आमचीच असणार ना। महाराष्ट्र राज्य कर्मचारी भूमी अभिलेख कृती समितीने हा जो संप पुकारला आहे, हा संप पुकारण्याचं एकमेव कारण म्हणजे या कर्मचाऱ्याला जो पगार दिला जातो तो पगाराचा जो मोबदला आहे तो इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी आहे। त्याचं कारण असं की पदभरती करताना तुम्ही तांत्रिक म्हणून भरती करतात आणि जेव्हा त्याला पगार देतात तेव्हा कर्मचारी म्हणून त्याला एक तत्पुंज पगार दिला जातो। तुम्ही जर बघितलं तर वन विभागाचा जो कर्मचारी आहे तो तांत्रिक भूकरमापक म्हणून काम करतो। त्याचं काम फक्त त्याचा विभाग आणि अभिलेख सांभाळणे आहे। तो कुठल्याही प्रकारच्या मोजण्या करत नाही, तरी त्याला तांत्रिक वेतन दिले जाते। ते तांत्रिक वेतन आपल्या कर्मचाऱ्याला म्हणजे भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्याला का दिले जात नाही? त्याचं कारण काय? भूमी अभिलेखचा कर्मचारी पोट हिस्सा मोजणी करतो, हद्द कॅम्प करतो, भूसंपादन करतो, सर्व जेवढ्या शासकीय योजना राबवल्या जातात त्या भूमी विभागामार्फत राबवल्या जातात। त्या राबवल्यानंतरही तो कर्मचारी ज्यावेळेस जागेवर जात असतो त्यावेळेस ती जागेवरची परिस्थिती त्याला परिपूर्ण माहिती असते आणि तो त्या परिस्थितीला फेस करून सर्व निर्णय घेत असतो। त्याच्यानंतर जो तो अभिलेख कायम करून जो नकाशा पूर्ण केला जातो, त्या नकाशाच्या मार्फत त्याला प्रत्येक त्या विभागातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची माहिती असते आणि त्या माहितीच्या आधारे त्याला परिपूर्ण मोबदला दिला जातो। त्या मोबदल्याचा एक भाग म्हणून त्या कर्मचाऱ्याकडे बघितलं जात नाही आणि त्याच्या मागण्या मान्य केल्या जात नाही। आमची एकच मागणी आहे की त्यांनी ह्या मागण्या मान्य कराव्या आणि कृती समितीने जे निवेदन दिले आहे त्या निवेदनात शासनाने पुन्हा एकदा विचार करावा। जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा जो संप आहे तो मागे घेतला जाणार नाही, एवढंच आपल्या मार्फत मला हे सांगणं आहे।